आमचे परममित्र गणेश कडू दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत, तिसऱ्यांदा नगरसेवक झालेले आहेत. भविष्यात त्यांना अजून मोठे पद मिळो, त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच प्रगती करतो. काही जण आपल्या पाठीवर असतात. काय 2 शब्द बोललात? नक्कीच आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या इथे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या आशीर्वादाने, आदरणीय जे म्हात्रे साहेब यांच्या पालकत्वाखाली, आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्यांच्या कणखर नेतृत्वाखाली, कुशल नेतृत्वाखाली ही पनवेल महानगरपालिका दुसऱ्यांदा त्यांनी अगदी निर्विवाद वर्चस्व याच्यावर मिळवलं असे प्रशांतदादा ठाकूर. त्याचप्रमाणे ज्या संपूर्ण पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी ज्यांच्यावर प्रमुख म्हणून होती असे आमदार महेश बालदी साहेब आणि खऱ्या अर्थाने माझे लहान बंधू, सहकारी नगरसेवक, माजी आमचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, एक निस्वार्थ नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्या दिवसापासून खऱ्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. आणि आज तो जो प्रवास आहे, म्हणजे काही वेळामध्ये माझ्याकडे पनवेल महानगरपालिकेच्या काही प्रभागांची जबाबदारी कणबोलीमधल्या, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये विविध प्रभागांच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या देखील मी लिलया पार पाडल्या. या भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या पदापासून जी मी सुरुवात केली ती आज भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, परेशदादा ठाकूर असतील, आदरणीय आमचे या जिल्ह्याचे उत्तर जिल्हा रायगडचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी कोळे असतील आणि जे या पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यांनी इतिहास घडवला. कारण एकतर बिनविरोध निवडून येणं आणि बिनविरोध निवडून आल्यानंतर या पनवेल महानगरपालिकेचा पहिला पुरुष महापौर म्हणून ज्यांनी मिळवण्याचा मान मिळवला आहे ते आमचे बंधू आदरणीय नितीनभाई पाटील यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून जी ही भाऊंचा मला शब्द होता की गणेश, तू नक्कीच जे तुझं सॅक्रिफाय आहे तू केलेलं आहेस, त्याच्यासाठी तुला मी नगरसेवक नक्की बनवेल. आणि आज त्या अनुषंगातनं जी जबाबदारी माझ्यावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, परेशदादा असतील, प्रीतमजी असतील, महापौर असतील, अध्यक्ष असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीने ती मी स्वीकारतो आणि जनतेची कामं आणखीन जोमाने करण्याचा या इथे त्यांना मी शब्द देतो. त्यांच्या या भारतीय जनता पार्टीचा जो माझा प्रवास आहे, या प्रवासामध्ये मी जास्तीत जास्त चांगलं काम करून, जनतेची सेवा करून, पुन्हा एकदा जी मला संधी मिळाली, तिसऱ्यांदा मला नगरसेवक होण्याची जी संधी मिळाली, ते स्वीकृत सदस्यपदी माझी नेमणूक केली, त्याबद्दल मी सर्वच भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्वच नेतेगणांचं मनापासून आभार मानतो. आणि नागरिकांना नक्की सांगू इच्छितो की त्यांचं कोणतंही काम असू दे, ते अगदी तत्परतेने काम करण्याचा प्रयत्न हा गणेश कडू नक्की करेल. गणेश कडू हा सर्वसामान्यांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी आहे आणि सर्वसामान्यांसाठीच राहणार. या इथे फोरकेच्या माध्यमातून एवढंच सांगतो, आपण आमचे चांगले परममित्र आहात. याच्या आधी आपण एकत्र काम केलेलं आहे आणि ते काम तुम्ही पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मला जी काही संधी मिळाली त्याच्याबद्दल मी मनस्व सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.